आजच्या या महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला। यामध्ये छगन भुजबळांपासून ते अब्दुल सत्तारांपर्यंत अनेक दिग्गजांना मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आलाय। या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूयात। महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आलाय। ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात डावलण्यात आलाय। माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील यांनाही मंत्रिपद नाकारण्यात आलंय। भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचंही मंत्रिपद कापण्यात आलंय। भाजपचे नेते आणि माजी मंत्री डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनाही मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे। शिवसेनेचे माजी मंत्री सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनाही मंत्रिमंडळाच्या विस्तारातून वगळण्यात आलंय। शिवसेनेतून माजी मंत्री दीपक केसरकर यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे। तर शिवसेनेचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना देखील यावेळेस मंत्रिपद मिळालं नाही। भाजपच्या राणा जगजितसिंह पाटलांच्याही पदरी निराशाच आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मराव बाबा अत्राम यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात आलंय। एकंदर महायुती सरकारमध्ये दिग्गजांना डावलण्यात आलं असून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। त्यामुळे राज्याच्या कारभारात काही फरक पडेल का हे आता येणारा काळच सांगेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।